शहाण्या मनुष्यानं कुणाच्याही रागद्वेषात पडू नये. तेवढं वैयक्तिक काहीतरी चुका सुधारण्याकरता बोलावं, पण कायमस्वरूपी राग धरू नाही. कारण इथं वैर, भेद, विश्वास, स्पर्धा, अविश्वास त्रास होतो. म्हणून शहाण्या पुरुषानं जिथल्या तिथं आपल्या कार्यापुरता राग धरावा, कार्यापुरता राग टाकावा आणि तिथनं निघून जावं. सगळ्यांनीच राग टाकला तर कार्य कसं होणार सांगा? नागाने फुसकारायचं नाही सोडलं तर सगळी दगडं मारणार होत्या ना. तिने थोडंसं महाराज फुसकारायला पाहिजे. थोडंसं व्यसन वाढल्यावर बैलांसुद्धा मागं वळून बघायला पाहिजे. नाहीतर मग सगळंच अंगातला कायदेपणा निघून गेल्यानंतर व्यवहार चालायचा कसा? म्हणून क्षणापुरता तेवढा संसार वापरायचा काय आपल्या कामापुरता, आणि उरलेला वेळ मात्र कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आवडतंय म्हणून भोगायचं नाही आणि ते नको आहे म्हणून विनाकारण टाकायचंही. नाहीतर मी लई उपास धरतोय म्हणून उपाशीच राहायला लागल्या बायका तर मग अकाली मरणार. पुढे 4 वर्ष जगायचं तुम्ही उपाशीच राहून मरायची पाळी. असं कुठं देवानं सांगितलंय सारखं सारखं उपाशी राहा? नाही महाराज. मर्यादित खायचं. मर्यादित खाऊन आपलं कार्य असेल, काम असेल त्या दिवशी भरपूर जेवायला पाहिजे. का काम असेल त्या दिवशी उपवास धरून नाही चालणार मला. म्हणून हे समन्वय थोडा साधायचा तर भागत्याग लक्षणेनं संसार करावा अशी शहाणी माणसं म्हणतात.